विद्यार्थी मित्रो, जे इंडेक्स नंबरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो इंडेक्स नंबर आहे काढला जातो तो म्हणजे फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर. फिशर या विचारवंताचा अभ्यास करत असताना संख्याशास्त्रामध्ये एक वेगळंच महत्त्व फिशर यांना आहे. फिशर यांनी जो निर्देशांक काढण्याची जी पद्धत सांगितलेली आहे, जी मेथड सांगितलेली आहे, या पद्धतीचा अभ्यास करत असताना फिशर यांनी सुद्धा लास्पियर व पासेस यांच्या सूत्रातील दोष दूर करून, जे लास्पियर आणि पासेस यांची जी काही सूत्र निर्देशांकाबद्दलची होती त्या सूत्रांमधले दोष दूर करून निर्देशांकांचे सूत्र तयार केलेले आहे. त्यामुळे निर्देशांक काढण्याच्या अनेक पद्धतीपैकी फिशर्सचा निर्देशांक आदर्श मानला जातो. ज्या निर्देशांक काढण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्या अनेक पद्धतीपैकी फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर हा एक फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. आणि फिशर यांनी लास्पियर व पासेस यांच्या सूत्राचा गुणाकार करून त्याचे वर्गमूळ काढून निर्देशांक काढलेला आहे. आणि मग हा निर्देशांक काढत असताना त्यांनी जो फॉर्म्युला मांडलेला आहे, जो सांगितलेला आहे, तो फॉर्म्युला म्हणजे P01 इज इक्वल टू वर्गमुळामध्ये त्यांनी ते सूत्र ठेवलेलं आहे. समजून घ्या, लास्पियर आणि पासेसचं सूत्र गुणाकारामध्ये ठेवलेलं आहे आणि हे सूत्र जशाला तसं वर्गमुळामध्ये ठेवलेलं आहे आणि या सूत्राला गुणिले 100 केलेलं आहे. म्हणून शॉर्ट मध्ये अंडर रूट किंवा वर्गमुळामध्ये L इंटू पी, L इंटू पी आणि दोघांच्याही सूत्राला गुणिले 100 आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून फिशर या आदर्श निर्देशांकांच्या पद्धतीचा अभ्यास करत असताना त्यांनी जे फॉर्म्युला दिलेला आहे ते पहा. वर्गमुळामध्ये सूत्र आहे अंडर रूट सिग्मा P1 Q0 भागिले सिग्मा P0 Q0 गुणिले सिग्मा P1 Q1 भागिले सिग्मा P0 Q1 गुणिले 100. हे असं सूत्र फिशर या विचारवंतांनी दिलेलं आहे. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे, प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि म्हणून ही एक महत्त्वाची अशी पद्धत आपल्या या इंडेक्स नंबर काढताना आपण वापरतो आणि अतिशय प्रचलित अशी ही पद्धत आहे. शेवटची पद्धत म्हणून आपण ज्याचा विचार करतो ती पद्धत म्हणजे केली प्राइस इंडेक्स नंबर.
केली या संख्या शास्त्रीय विचारवंताने इतर निर्देशांकाच्या सूत्रापेक्षा वेगळे सूत्र मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग ते सूत्र आपणास खालील प्रमाणे सांगता येईल. तर केली या विचारवंताने निर्देशांकांचं जे सूत्र मांडलेलं आहे ते खालील प्रमाणे आहे. P01 इज इक्वल टू सिग्मा P1Q भागिले सिग्मा P0Q इंटू 100. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की P म्हणजे तुम्हाला माहित आहे करंट इयर प्राइस, P0 म्हणजे बेस इयर प्राइस आणि Q म्हणजे क्वांटिटी ऑफ करंट इयर ऑब्लिक बेस इयर. क्वांटिटी ऑफ करंट इयर ऑब्लिक बेस इयर. म्हणून आपण या सूत्रांच्या साहाय्याने आपण निर्देशांक काढायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कॅल्क्युलेटर घेऊन आपण तयार राहायचे आणि कॅल्क्युलेटरच्या आधारे आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे. त्यासाठी सर्वांनी कॅल्क्युलेटरचा वापर करावा.